आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पिंपळनेर येथे अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील एका खासगी दुकानात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी AB पवार, शशिकांत राणे तसेच मंगेश भावसार यांच्या पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला। कारवाई दरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला। यासोबतच टाटा ACE MH18 AA 4835 हे वाहनही ताब्यात घेण्यात आलंय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। अवैध गुटखा साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे। राज्यातील बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाचा हा मोठा दणका मानला जात असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।